नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज तर माझा दिवस खूप छान स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की आज आहे माझा बर्थडे. तर माझा वाढदिवस असल्यामुळे आजचा दिवस मला खूप छान आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर आजचा दिवस मी खूप छान असं शांत म्हणजे काही जास्त काही तामझाम न करता सेलिब्रेट करणार आहे. आणि छान मस्त अशी मी रेडी झालेली आहे. आता सकाळची वेळ आहे, अद्वैत स्कूलला जायचं आहे. अद्वैतचे बाबा गेलेले आहे. अद्वैत जायच्या स्कूलमध्ये, तर त्याचं चालू होतं की आई मी तुला गिफ्ट वगैरे देईल. आणि त्याची काही तयारी पण चालू होती की माझ्यासाठी काहीतरी तो करणार वगैरे. आणि त्यांनी ग्रीटिंग कार्ड वगैरे सगळं बनवलेलं आहे माझ्यासाठी. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी काही असं ठरवलं नाही की माझा दिवस मी आज कसा स्पेंड करणार आहे वगैरे. आज मस्त छान देवाचं दर्शन वगैरे घेऊन मंदिरात वगैरे जाऊन मी माझा बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. आणि बाकी तर मी अजून ठरवलेलं नाही आहे. बघूया पुढं काय होणार काय नाही, कसं जाणार माझा आजचा दिवस. आजचा दिवस मला तरी वाटतं थोडंफार असा कामात जाणार आहे, कारण की मला अद्वैतचे बाबा घरी नसल्यामुळे मला अद्वैतला स्कूलला वगैरे पोचून यायचं आहे. त्याला थोडा टाईम आहे. म्हटलं तुमच्यासोबत छान मस्त असं बोलावं. आणि असं बाकीचे कामं वगैरे झाले, स्वयंपाक वगैरे झाले आहे, मस्त अशी रेडी झालेली आहे मी छान. आणि आजचा स्पेशल दिवस आपल्यासाठी खास आहे आजचा स्पेशल दिवस. तर म्हणून म्हटलं छान मस्त असं रेडी व्हा, स्वतःला थोडंफार पॅम्परिंग करावं आणि आजचा दिवस आपण छान बनवावा आपल्यासाठी. आणि मी दुसऱ्याकडून तर काही असं ठरवलं नाही आहे की माझ्यासाठी यांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे वगैरे. आपणच आपल्यासाठी स्वतःसाठी छान असा आपला दिवस छान घालवायचा आणि शांत राहायचं, डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही, चिडचिड करायची नाही असं ठरवलं. कारण की माझी सध्या हल्ली खूप जास्त चिडचिड होते. पण मी असं ठरवलं की आज मी मस्त माझाचा दिवस छान घालवणार आहे. आणि आता बघूया अद्वैने आपल्याला काय गिफ्ट आणलेलं आहे. आणि अद्वैच्या बाबांनी जे माझ्यासाठी गिफ्ट आणलं ते आता ते अद्वैजवळ देऊन गेले, ते अद्वैला देणार आहे. तर काय देणार आहे ते पण आपण बघूया. चला तर मग ये रे अद्वै, बसली मी. चल डोळे पण लावले, ये लवकर. डोळे बंद करून हो हो केले डोळे बंद. हात समोर करा. द्या हात समोर करून. काहीतरी गिफ्ट आहे का? बापरे बापरे बापरे. आता उघडू का डोळे? नाही, हात समोर करा. हा हात समोर केले. घे काय. काय? थँक्यू. मस्त अशी वॉच आहे. तर अद्वैला आत्ताच मी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे. माझ्यासाठी छान मस्त असा चहा बनवते, फ्रेश होते. कारण की चहा पिले की थोडीफार एनर्जी येते. आणि मला चहाची खूप जास्त आवड आहे. मला चहा मी खूप जास्त पिते. पण मला असं वाटतं की आता मी चहा कमी केला पाहिजे पिणं. तर आता मग म्हटलं पटपट सगळे कामं आपण करून घ्यावे. कारण की बर्थडे असो काही असो, कामं तर आपले चालणारच. म्हणून मग इथे माझ्यासाठी मस्त असा ब्लॅक टीच बनवत आहे मी आज छान माझ्यासाठी. आणि अद्वैतचे बाबा सकाळीच बाहेर गेले, त्यांचा काही प्रश्न नाही, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे, करून गेले ते. मला थोडंफार स्वयंपाक वगैरे करायला लागेल. आणि आता इथे नाही का, आता आर्नीला आमच्या इथे उरूस आहे, म्हणजेच यात्रा आहे. तर तिथे याच्या अद्वैच्या आत्या वगैरे येणार आहेत. थोडंफार यांनी सामान किराणा वगैरे काय आणलं आहे. इकडे चहा शिजतपर्यंत ते पण मी छान मस्त करून घेते. डब्यात वगैरे सगळं पॅक करून घेते. थोडाफार किराणा आणलेला आहे, कारण की कोणी आता आम्ही असल्यामुळे सगळं व्यवस्थित आमच्या पुरतं वगैरे सगळं राहते. पण कोणी यायचं म्हटलं की आम्हाला एक्स्ट्रा सामान थोडंफार आणावं लागते. कारण की मी इथे रूमवर जास्त, माझं जी रूम आहे आम्ही जिथे इथे भाड्यानं राहतो तिथे मी जास्त सामान वगैरे आणून ठेवत नाही, लिमिटेड आणतो. कारण की ठेवायचं कुठे काय कुठे, मला जेवढं सामान कमी राहिलं तेवढं छान वाटते आणि घर पण छान स्वच्छ दिसते आपलं. म्हणून मग आता ते आणलं आहे ते व्यवस्थित डब्यात वगैरे सगळं भरून घेते आणि काय काय आणलं ते पण बघते. आम्ही रूमवर राहत असल्यामुळे सामान हे थोडं लिमिटेड आणत असतो. बरं कोणी यायचं असलं तर सामान जास्तीच आणतो, कारण की माझं प्रत्येक वेळेस सासरी वगैरे जाणं राहते. गेले की मग 8-10 दिवस तिकडेच जातात, मग सामान खराब बनायची शक्यता होते. म्हणून मग जेवढं सामान आपल्याला लागते तेवढंच आणते. आणि इथे सगळं रेडीमेड भेटत असल्यामुळे जास्त सामान मी स्टोरेज करून ठेवत नाही. तर याच्या आत्या वगैरे 2 दिवसांनी येणार आहे, पण मला तयारी वगैरे मी आत्ताच करून ठेवणार आहे सगळ्या गोष्टींची. आणि झाला आहे माझा किराणा वगैरे थोडाफार ठेवणं. आता बाकीच्या गोष्टींची तयारी करून ठेवते. आणि आम्ही पण आता बड्डे सेलिब्रेशन करणार, पण यात्रा कशी आहे ते पण मी पाहायला जाणार आहे. आणि चला तर मग इथेच चहा एन्जॉय करूया आपण मस्त आणि बाकीच्या कामाला लागूया. आणि माझा बर्थडे सेलिब्रेशन कसा होणार आहे ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आता आम्ही काही म्हणजे मी आणि अद्वैच्या बाबांनी काही वेगळे प्लॅन केले होते, पण अद्वैचं सकाळपासून काहीतरी चालू आहे. तर त्याचा काय प्लॅनिंग आहे हे पण आपण बघूया. तो आमचा प्लॅन फ्लॉप करायला नको, किंवा मग आमच्यामुळे त्याचा प्लॅन फ्लॉप व्हायला नको असं वाटतंय. कारण की सगळ्याचं मन, त्याचं पण मन जपलं पाहिजे असं पण मला वाटतंय.
तर बाकीचं सगळं आता झालेलं आहे. तो त्या म्हणजे आत्या वगैरे 2-3 दिवसांनी येणार आहे, पण मला थोडीफारची काही तयारी आहे ती मग मी आताच करून ठेवणार आहे, कारण की मग वेळेवर घाई नको सगळ्या गोष्टी व्हायला. चला तर मग आता बघूया. तर मी मस्त छान मंदिरात वगैरे जाऊन येते आणि अद्वैच्या स्कूलमध्ये पण मला जायचं आहे. सगळं आवडते, कारण त्याच्या स्कूलमध्ये बिझनेस मार्केटिंगचं काहीतरी प्रोग्राम आहे, ते पण अटेंड करायला मला जावं लागेल. तर सगळं आवडते आणि त्याच्या स्कूलमध्येच डायरेक्ट जाते आता. नंतरच तुमच्यासोबत छान बोलते. तर म्हणजे सगळे कामं वगैरे झाले आहे करणं आणि फ्रेश पण झाले. आता तयारी करते आणि अद्वैच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण की त्यांनी स्कूलचा टाईम 11 वाजताचाच दिला होता, पण मला इथे 11:30 वाजलेले आहे. तर पटकन अशी तयार होते आणि अद्वैच्या स्कूलमध्ये जाते. त्याच्या स्कूलमध्ये काय आहे, बिझनेस मार्केटिंग काय दाखवणार आहे ते पण बघते. चला तर मग छान फ्रेश होते आणि डायरेक्ट तुम्हाला आता तिथे भेटते. अद्वैच्या शाळेत येऊन पोचली. मुलांना येते बिझनेस मार्केटिंग कसं करायचं हे विषय शिकवत होते. मग किती छान मस्त असे स्टॉल लावले होते आणि मुलांच्या हेल्थकडे पाहून जसं मुलांना सोयीस्कर आहे तसंच इथे छान फूड मार्केटिंग चालू होतं, कारण की म्हणजे मुलांच्या हेल्थकडे पाहून सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि सगळ्यांनी छान मस्त असे स्टॉल लावले. आणि आदल्या रात्री बघा माझ्या अद्वैनी माझ्या हातावर किती सुंदर अशी मेहंदी काढली होती, कारण तो माझा आजचा दिवस म्हणजे माझा बर्थडेचा दिवस तो खूप छान स्पेशल बनवणार होता. म्हणून त्याचं सगळंच मला स्पेशल ट्रीटमेंट देणं चालू होतं की आई तू असं कर तसं कर. आणि माझ्या हातावर तो मेहंदी काढलीच, पण त्यांनी स्वतःच्या हातावर पण मेहंदी काढून घेतली छान मस्त अशी. माझं तर काहीच प्लॅनिंग नव्हतं, पण अद्वैनी माझ्या बड्डेचं सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आणि सरप्राईज दिलं आहे त्यांनी मला की आई मी तुझ्या आत्ता मला वेळेवर सांगतो तो थोड्या वेळा पहिले, अर्धा तासा पहिले, की आई मी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना फोन लावलेला आहे, तुझ्या फ्रेंड्सला. आणि त्याने त्याच्या पण सगळ्या फ्रेंड्सला फोन लावला होता की माझ्या आईचं बड्डे सेलिब्रेशन आहे, तुम्ही या म्हणून. मला काही आयडिया नव्हती, यांना पण काही आयडिया नव्हती, कारण की आमचे काही प्लॅन वेगळे होते. आता त्याला तो लहान आहे, त्याला काय सांगा आपले प्लॅन्स काय होते ते. तर त्यानं त्याचा प्लॅन केला, त्यांनी सरप्राईज ठरवलं आणि तो मला सरप्राईज देणार आहे की त्यांनी सगळे तयारी करून ठेवली. सगळ्या फ्रेंड्सला वगैरे सगळ्यांना बोलवलं त्यांनी आणि आता म्हणते की वेळेवर की आई मी सगळ्या तुझ्या फ्रेंड्सला बोलवलेलं आहे. तर मग आता माझी एवढी धावपट्टी सुट झाली, म्हणजे मला एवढी गडबड झाली की मी आता काय करू. म्हणजे सगळ्याजण माझ्या फ्रेंड्स त्याचे फ्रेंड्स वगैरे आले, तर मग मी त्यांना काय देऊ बा. मी केक पण नाही बोलवला, मी म्हणजे काही फराळाचं नाश्त्याचं पाण्याचं ते पण नाही केलेलं आहे. त्यांनी वेळेवर सगळं ठरवलं त्याचं. तर मग यांनी जाऊन बाहेर जाऊन नाश्त्याचं वगैरे आणलं आणि मी आता पहिले रेडी झाली. मी म्हटलं कोणी अचानक आलं तर कसे वाटेल बा, म्हणजे हिची बर्थडे पार्टी आहे आणि हीच तयार नाही आहे. तर म्हणून मग मी आता पहिले तयार झाली आणि आता सगळं म्हणजे सगळी तयारी करून ठेवली मी सगळं. आता म्हटलं बाया वगैरे कोणी आल्या आपल्या फ्रेंड्स, आपलं घर तर चांगलं दिसलं पाहिजे, कारण की मी आता काही प्लॅनिंग नव्हतं तर मी असंच ठेवलं होतं. तर मग सगळी तयारी मी आत्ता करून घेतली आणि पहिले घर वगैरे सगळं नीट केलं, कारण म्हणजे आलं तर अस्ताव्यस्त नको दिसायला आणि सगळ्या बाया म्हणजे चौकशी तर असणारच. म्हणून मग मी ते पण आवरून घेतलं सगळं. आणि आता अद्वै गेला आहे त्याच्या फ्रेंडला आणायला, की त्याच्या आईची काही अडचण असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे ते म्हणजे ती येणार नाही आहे, तर तो गेलेला आहे. तो त्याच्या बाबांनी तो गेला आहे, त्याला त्याच्या फ्रेंडला घेऊन येणार आहे. तोपर्यंत म्हटलं की तुमच्यासोबत बोलावं आणि सांगावं बा की अद्वैने असं छान मला छान असं सरप्राईज दिलं आहे. आणि मी आता रेडी झाली आहे. म्हटलं सगळ्याजणी येईल आपण थोडंसं रेडी वगैरे व्हा. मी हा ड्रेस वेअर केलेला आहे, नंतर तुम्हाला मी पूर्णपणे दाखवते की हा ड्रेस कसा आहे वगैरे. आणि बघा अशा पद्धतीने मी छान अशी रेडी झाली आहे. मी माझं घर पण छान असं रेडी केलेलं आहे आणि यांनी नाश्त्याचं वगैरे पहिले आणून दिलंच होतं. आता सगळेजण येईल, तर आता बघू म्हणजे कोण कोण येणार आहे, कारण की मी तर कोणाला कॉल केलेला नव्हता आणि कोणाला बोलवलं नव्हतं. अद्वैनी कोणाकोणाला बोलवलं ते बघूया आणि अद्वै काय डिसाईड करणार आहे ते पण बघूया. म्हणजे आता त्याचं काय राहते सरप्राईज, त्याचा केक कसा आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आणि अशाच प्रकारे छोटीशी बर्थडे पार्टी सेलिब्रेशन केली आहे. आमचे प्लॅनिंग काही वेगळे होते, ते मी पुढं सांगेलच तुम्हाला, किंवा मग कोणत्या तरी एका ब्लॉगमधून मी ते तुमच्यासोबत शेअर करीनच. तर अशाच प्रकारे अद्वैनी माझ्यासाठी छान मस्त असं सरप्राईज दिलं आहे. खूप गोड बाळ आहे माझं, कारण की आईला सरप्राईज देऊन राहिलं छान आणि खूप छान वाटत आहे मला त्याचं सरप्राईज हे ऐकून, की मला माहीत नसताना सगळ्या गोष्टी केल्या. एवढ्या कमी वयात त्याला समजलं की आईला काहीतरी बर्थडेचं सेलिब्रेशन म्हणजे सरप्राईज द्यावं बा, सेलिब्रेशन करावं आईचं बड्डे. त्यांनी फुगेची वगैरे डिमांड केली होती, बलूनची वगैरे, की बलून वगैरे लावणार, पण मी त्याला म्हटलं नाही मला नको एवढे तामझाम बलून्स वगैरे, जे काय आहे आपण ते साध्या पद्धतीने केक वगैरे कट्स करूया.
तर चला तर मग आता रेडी तर झाली आहे, सगळं रेडी केलेलं आहे. आता बघू अद्वैचे किती फ्रेंड्स आणि माझे किती फ्रेंड्स येणार आहे ते बघूयात आता आपण. तर अद्वैनी काल रात्री माझ्या हातावर छान अशी मेहंदी काढून दिली. त्याचं म्हणजे वेगळंच प्लॅनिंग चालू होतं म्हणजे यावेळेस की बघ मी तुझ्यासाठी खूप काही करते आणि अशी जे काही आहे त्यांनी अशी मेहंदी काढून दिली आहे मला हातावर माझ्या. आणि खूप सुंदर मेहंदी काढली आहे बघा. हे फुलं वगैरे किती छान दिसत आहे. त्यांनी स्वतः काढले मस्त ते 1 रुपयाचं कॉईन घेऊन आणि जे बर्ड्स वगैरे आहे आपले त्याच्याने छान अशी मेहंदी काढली आहे. तुम्हाला दिसत असेल इथे पहिले त्यांनी डिझाईन वगैरे काढायचा प्रयत्न केला पण तो बिघडला त्याचा. मग त्याला आयडिया आली की आपण मोबाईलवर पाहून काढूया. तर मग त्याच्यावर 1 रुपयाचं कॉईन वगैरे घेऊन त्यांनी अशा प्रकारे छान मस्त अशी मेहंदी काढून दिली. मी यावेळेस मला म्हणजे तो खूप छान ट्रीटमेंट देऊन राहिला. जसं म्हणजे त्याला समजायला लागलं की आईचा पण बड्डे असते असं वगैरे त्याला कळायला लागलं. तेव्हापासून तो छान माझ्यासाठी खूप मस्त अशी तयारी करून राहिला. मला खूप जास्त आनंद होत आहे की माझं बाळ माझ्यासाठी एवढं सगळं करून राहिलं. बाकी काहीच असं अपेक्षा नाही आहे आणि जेवढं काय असं ना छोटं मोठं तो सगळं करून राहिला माझ्यासाठी. आणि आला पण कारण की त्याचा आवाज येतोय मला. त्याच्या फ्रेंडला घेऊन आलाय वाटते तो. वाव तू आला. मी त्यांच्या गाडीवर आलो. माझा भाऊ नाही आला. तुझं हो तू घर कोणाचं तुझंच आहे ना. तूच आला पहिले. हाय बुद्धांश. करा तुझी पण काकू का. थँक्यू. नाही कोणी सोपते साईडचे आहे वाटते कोणतरी म्हणते प्रत्येक वेळेस नाही हे करत. माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि अद्वैचे सगळे फ्रेंड्स वगैरे आले होते. सगळ्यांना बघून मला खूप छान आनंद झाला आणि अद्वैच्या शब्दाचा सगळ्यांनी मान ठेवला होता. आणि सगळ्यांना माझ्याकडून ह्या व्हिडिओमार्फत सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप आभार, खूप खूप थँक्यू. कारण की तुम्ही माझा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि खूप छान सेलिब्रेट केला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ काढून माझ्यासोबत म्हणजे आजचा दिवस घालवला आणि माझा छान मस्त असा बड्डे सेलिब्रेशन केला. आणि अद्वैला पण माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. बघा इथे छान मस्त सगळ्यांनी माझं बर्थडे सेलिब्रेशन करत आहे. केक वगैरे आणला आणि अद्वैने सगळ्यात पहिलं माझं ऑप्शन केलं कारण की अद्वैला सगळ्यात पहिले मला ओवाळायचं होतं आणि अद्वैने सगळ्यात पहिले माझं ऑप्शन केलं आणि त्याचं चालू होतं काहीतरी इथे. आणि सगळ्यांनी मस्त एक एक करून माझं ऑप्शन वगैरे केलं. आम्ही केक वगैरे कापला. खूप छान बर्थडे असा सेलिब्रेशन केला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी छान मला मस्त असं सरप्राईज दिलं आणि सगळ्यांनी मला खूप छान छान आणि खूप सुंदर असे गिफ्ट्स दिले. एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्की म्हणजे तुमच्यासोबत शेअर करीन. बघा इथे छान सगळ्यांनी मला मस्त ओवाळून घेतलं. सगळ्यांनी मस्त माझा बर्थडे इथे सेलिब्रेट केला आणि बघा सगळ्यांनी छान मस्त असे गिफ्ट आणले होते. त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होता. बर्थडे माझा पण खुशी त्यांना होत होती. त्यांचेच फोटो काढणं व्हिडिओज काढणं इथे सारखं चालू होतं. नंतर वेळ आला इथे मस्त असा केक कटिंग करायचा. बघा अद्वैच्या बाबांनी किती सुंदर आणि अद्वैनी पण किती सुंदर असा केक आणलेला होता. बघा सगळ्यांनी मिळून सगळे चिल्लर पार्टी माझ्यासोबत बसले होते आणि सगळ्यांनी मिळून मस्त असा केक कट केला. आणि मला इथे म्हणजे काय करू काय नको असं होत होतं. काही म्हणजे मी बघा काही न बसता खालीच बसून गेली. काही न खुर्चीवर वगैरे न घेता खाली बसूनच केक कट केला. सगळ्या मुलांनी माझ्याजवळ घेऊन बसून माझ्या साईडनं बसून केक कट करून घेतला आणि सगळ्यांना पण खूप जास्त आनंद झाला की सगळे म्हणजे मिक्स होऊन आपण सगळं करत आहे. आणि सगळ्यांनी मला छान मस्त असं सरप्राईज दिलं. ते पण मला खूप जास्त आवडलं. काही म्हणजे अपेक्षा केली नव्हती की सगळे असं काही करणार आणि येणार पण. तर सगळेजण आले आणि माझा बर्थडे मस्त असा सेलिब्रेट केला आणि खूप छान वाटलं.
कटिंग झाल्यानंतर मग वेळ आली की ते नाश्त्याची. बघा काही मी आता घरी काही प्लॅन केलं नव्हतं, कारण की बड्डे घरी सेलिब्रेशन करायचं असं काही ठरलं नव्हतं. तर घरी काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं. अद्वैतच्या बाबांनी सगळं बाहेरून आणलं होतं नाश्त्याचं. सगळ्यांसाठी नाश्त्याच्या प्लेट्स मी इथं रेडी करत होते. आमच्या ताई पण होत्या मला मदतीला. म्हणजे चिवडा जिलेबी आणि असं केक वगैरे सगळं सिंपल जसं होईल ॲडजस्ट तसं मी ते करण्याचा प्रयत्न केला. आणि अद्वैत बघा किती छान मस्त इथे सगळ्यांना सर्व करत आहे. अद्वैतला खूप जास्त आनंद झाला की मी सगळ्यांना देईल बा, मी सगळं तुझा म्हणजे प्रॉपरली तुझा बड्डे सेलिब्रेशन करीन. सगळ्यांना त्यांनी प्लेट्स वगैरे दिला आणि स्वतःची प्लेट्स घेऊन मस्त असं सेंटरमध्ये बसला होता सगळ्यांसोबत. आणि छान मस्त असा बड्डे सेलिब्रेशन झाला माझा कम्प्लिटली. हा दिवस मी कधी पण विसरणार नाही, कारण की ह्या सगळ्या मैत्रिणी खूप जवळच्या झाल्या आता माझ्यासाठी. आणि सगळ्यांनी खूप मस्त असं छान माझ्यासाठी प्लॅनिंग केली होती, ते पण मला खूप जास्त आवडली. आणि बघा चिल्लर खुर्द अद्वैतचे फ्रेंड पण खूप इथे एवढे खुश झाले होते की काकूचा आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. सगळे आले, सगळ्यांनी खूप मस्त असं एन्जॉय केलं. आणि माझ्यासोबत तर फोटो तेवढे जास्त नाही, पण त्यांनी स्वतःचे फोटो खूप जास्त प्रमाणात काढले होते. सगळ्यांना मस्त असं माझ्याकडे सगळ्यांना असं फ्री वातावरण आहे, म्हणून त्यांना कसेही आले कसेही बसलं वावरलं तरी त्यांना काही वाटत नाही. भरपूर उशिरापर्यंत सगळ्याजणी राहिल्या होत्या आणि सगळ्यांना माझ्याकडे वातावरण खूप जास्त मोकळं वाटते. त्यांना माझ्या रूमवर खूप चांगल्या प्रमाणात करमते, कारण की माझी रूम अशी मोकळी आणि मोठी आहे. आणि बघा अद्वैतचं इथं चालू होतं मस्त केक वगैरे खाणं वगैरे. त्याला खूप आनंद झाला. त्याचं मन जपणे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. आणि इथं जायची वेळ आली आणि सगळ्यांचं मस्त चालू होतं की मला पण ब्लॉगमध्ये घेणं, म्हणून त्यांचं बाय वगैरे करणं चालू होतं. परत येऊन सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. सगळेजण आले होते. अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी खूप जास्त प्रमाणात वाट बघत आहे. तर इथेच हा ब्लॉग मी एंड करत आहे. चला तर मग बाय बाय.